an exclusive collection of gold jewelry by PNG. ह्या मुख्यमंत्र्याचं वेगळे पण असे आहे की तो आम्हाला आमचा वाटतोय. आतापर्यंत इतके मुख्यमंत्री गेले ते एक राजकीय लेवलचे असं वाटत होते. लाडक्या बहिणीच्या योजनेचे असलं तरी त्याने आम्हाला तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. आणि 1500 रुपयाचा हप्ता ही मला आता 6,500 रुपये जमा झालेले आहेत. अर्धे तिकीट आम्हाला 11 मारुती आम्ही अष्टविनायक केले. तसेच कोल्हापूरसाठी त्यांचे भरपूर दौरे पण झाले. असा हा ग्राउंड लेवलचा मुख्यमंत्री आत्ता आपल्याला मिळालेला आहे. मला पैसे मिळायचे त्याचा हिशोब द्यायला लागायचा, पण हे पैसे मिळाले ह्याचा हिशोब माझे भाऊ एकनाथ शिंदे कधी मागणार नाहीत किंवा काय नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजलेले आहेत. नवरात्रीच्या 9 दिवसानंतर निवडणूक प्रत्यक्षात घोषित होणार आहे. लाईव्ह मराठी या संदर्भाने आपण अगदी तळागाळात जाऊन नेमक्या लाभार्थींना, नेमक्या मतदारांना काय आपल्या त्यांच्या भूमिका आहेत याविषयी आपण हे जनमत जाणून घेत आहोत. काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? नमस्कार, मी रुपाली अर्जुन. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं आमच्या सर्व महिलांतर्फे आधी कौतुक आणि त्यांचा आभार मानते मी. कारण त्यांनी आमच्यासाठी 1500 एवढे महिन्याला चालू केले. 1500 ही रक्कम जरी छोटी वाटत असली, ही रक्कम खूप मोठी आहे आमच्या महिलांसाठी. कारण आमच्या हक्काचे पैसे आहेत ते की हां चला मी माझ्या मुलग्यासाठी हे करू शकतोय, ते करू शकते. 10 वेळा आपण नवऱ्यासमोर काही मागू शकते, ते पण आपल्याला देतात. पण हे महिलांचे हक्काचे पैसे मिळाले याबद्दल मी माझ्या लाडक्या भावाचे अभिनंदन करते. आतापर्यंत भरपूर मुख्यमंत्री आणि सर्व तुम्ही सामाजिक कामात आहात. या मुख्यमंत्र्यांचं काय वेगळेपण वाटतं तुम्हाला? ह्या मुख्यमंत्र्याचं वेगळे पण असे आहे की तो आम्हाला आमचा वाटतोय. आतापर्यंत इतके मुख्यमंत्री गेले ते एक राजकीय लेवलचे असं वाटत होते. हा मुख्यमंत्री म्हणजे आमचा घरातला असल्यासारखं आम्हाला वाटते आणि तो आमच्यासाठी दिवस रात्र राबतोय हे आम्हाला आमच्या डोळ्याने दिसत आहे. आता सध्या आगामी निवडणुकीनुसार शिंदेच मुख्यमंत्री असावेत की दुसरे कोण असावे असं वाटतं तुम्हाला? शिंदेच. आणि हे सर्व महिलांचं मत आहे, माझ्या एकटीचं असं नाही, शिंदेच असावेत. कारण हा माणूस असा आहे की त्याने आमच्यासाठी 50% सवलत केली एस टीमध्ये. जी लोक ज्यांची परिस्थिती नव्हती की आपण बस भाडं घालून किंवा एस टी भाडं घालून लांब जायचं, अशा महिलांसाठी त्यांनी एस टी योजना चालू केली. याचा लाभ ज्याच्या घरात 4 व्हीलर आहे तो पण घेत आहे. ती महिला पण आता सध्या एस टीने प्रवास करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे आमचे एकनाथ शिंदे साहेबच व्हायला पाहिजेत आणि हे 100% होणार ही आम्हाला गॅरंटी आहे. आरोग्याच्या दृष्टीने जरी बघितलं तर एकनाथ शिंदे हे अहोरात्र लोकांसाठी परिश्रम घेत आहेत. कनेरी मठात आले होते तेव्हा रात्री 12 वाजता थांबून त्यांनी मुलांची भेट घेतली, आरोग्याची त्यांच्या विचारपूस केली. माझा छोटा मुलगाही म्हणतो की आत्ता यावेत तर एकनाथ शिंदेच यावेत. भावी आयुष्यात आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे आहेत. लाडक्या बहिणीच्या योजनेचे असलं तरी त्याने आम्हाला तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. इथले क्षीरसागर साहेब त्यांनी हे आमची विचारपूस करतात. त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते अर्जुन अंबी, कल्पेश नाळे हेही आमच्यासाठी काय असतील त्या सोयीसुविधा आमच्यापर्यंत येऊन पुरवतात. आम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती देतात आणि त्या सुविधांचा आम्ही लाभ घेत आलेलो आहोत आत्तापर्यंत. आत्ताच मला 3000चा हप्ता 10 मिनिटापूर्वी आलेला आहे, माझ्या खात्यात जमा झालेला आहे. एकनाथ शिंदेंचं खूप खूप अभिनंदन. सगळ्यांना छान केलं त्या दिवशी. शिवसागर साहेबांचं पण खूप छान लेडीज, त्यामुळे आम्ही सगळे बाहेर पडलो. एक संधी आम्हाला पण मिळाली. एक म्हणजे पैठणीचा खेळ काय असं त्या दिवशी मी बाहेर पडले हे मला समजलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला एक स्त्रीच्या मनात असतं एक छोटीशी रुपयाची काय म्हणजे गिफ्ट जरी काय मिळालं तर आपल्याला अभिमान वाटतो त्या गोष्टीचा. आणि खरंच सांगायचं तर ह्या भावी ह्याच्यामध्ये ते जावी आमची अशी सगळी मनापासून माझी फॅमिलीची पण इच्छा आहे. शासनाच्या विविध योजना आहेत, सर्वांच्या घटकासाठी आहेत. महिलांसाठी ही योजना आहेत, वयश्री योजना आहे, नंतर तीर्थटन योजना आहे. तर तुम्ही या संदर्भात काही तुम्हाला त्याचा काही लाभ मिळालेला आहे का? तुमच्या काय भावना आहे? आमच्या आता 61 वर्ष मला चालू आहे, तरीसुद्धा त्यांनी 60 वर्षाच्या पुढे केल्यानंतर सगळ्यांना आम्हाला एस टीला पण आम्ही जाऊन आलेलो आहे प्रवास करून अर्ध्या तिकिटामध्ये. त्यांनी सगळं चांगलीच सोय केलेली आहे. आणि 1500 रुपयाचा हप्ता ही मला आता 6,500 रुपये जमा झालेले आहेत. त्यांनी सगळं कोण देणार आहे? इथून पागे कुठलेही पक्ष आलं कोणीही काही दिलेलं नाही आहे. आता ह्या भावानी लाडकीच बहीण आहे आम्ही म्हणायचं त्यांचं. मग त्यांनी एवढं सगळ्यापर्यंत पोहोचवलं म्हणजे त्यांचं अभिनंदनच केलं पाहिजे आणि तेच यावं असं आमची इच्छा आहे. एस टीमध्ये निम्म तिकीट आहे, तर तुम्ही कुठे कुठे प्रवास केला तुमच्या मैत्रिणी वगैरे आणि तीर्थयात्रेला वगैरे आता जाणार आहे का? तुमचं नाव आहे त्यामध्ये? आम्ही केलं आहे सगळीकडे प्रवेश. त्याला गेलेलो, अष्टविनायकला गेलेलो, सगळं अष्टविनायक करून आलो. गणपतपुळ्याला गेलेलो, तिकडे सगळं करून आलो आहे. परत नरसोबावाडी, औरंगाबाद ते सगळे होते 4 तीर्थक्षेत्र ते केले. त्याच्यानंतर आम्ही श्रावण महिन्यात परत दुसऱ्याने 4 हे केले. 11 मारुतीचे होतं ते केलं. सगळं आम्ही असं लाभ घेतलेला आहे त्यांचा.
आणि असं कोणीच करणार नाहीत आणि त्यांनीच यावं असं आमची इच्छा आहे आणि आम्ही देणारच सगळी मत त्यांना. माझा नातू दवाखान्यात ॲडमिट असताना दवाखान्याचं बिल भरपूर झालं होतं. त्यावेळेला कपिल नाळे आणि साहेबांनी मला मदत करून मुंबईतून मुख्यमंत्री निधीतून 50,000 रुपयाची मदत करून दिलेली आहे आणि तातडीनं मिळवून देऊन ते दवाखान्याचं बिल मी थोडं हातभार लागला आहे मला. त्यामुळे मला क्षीरसागर साहेब आणि नाळे या दोघांचे आभार मानायचे. तसेच मुख्यमंत्री निधीतूनही पैसे आल्याकारणाने शिंदे साहेबांना देखील आपले धन्यवाद देत आहे. भेट मिळाली आहे एकनाथ शिंदे यांच्याकडून, ही अशीच कायमस्वरूपी राहू दे आणि हे मिळाल्याबद्दल सगळ्यांना आमच्या बहिणींना त्यांनी भेट दिली त्यामुळे त्यांच्याबद्दल धन्यवाद. आणि क्षीरसागर साहेब त्यांच्या पाठीशी असल्यामुळे आम्हाला सगळं व्यवस्थित आहे. विविध क्षेत्रातील महिलांना आरोग्य सुविधा असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, वयश्री योजना असेल, एसटीचं हाफ तिकीट असेल, अशा विविध योजना लाभ मिळाल्यामुळे त्या एक उत्साही आणि सकारात्मक वातावरणात आहेत. तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्र्याविषयी आणि आगामी निवडणुकीविषयी? मी रेखा जाधव बोलते. आज सध्याला जर आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच हे मुख्यमंत्री पाहिजे आणि सगळ्यांना आम्हाला लाभ मिळाला. स्त्रियांना अर्धे तिकीट आम्हाला 11 मारुती आम्ही अष्टविनायक केले, त्यामुळं आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्रीसाठी पाहिजे. महाराष्ट्राच्या आत्तापर्यंत ज्या समस्या रेकडल्या होत्या त्यासाठी आपल्याला ग्राउंड लेवलचा जो मुख्यमंत्री हवा होता, तसेच आपण पाहताय आपल्या आत्ता जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदे साहेब, त्यांनी कोल्हापूरसाठी खूप काही केले. त्यांनी कोल्हापूरसाठी भरपूर निधी कोल्हापूरमध्ये आणला. तसेच कोल्हापूरसाठी त्यांचे भरपूर दौरे पण झाले. असा हा ग्राउंड लेवलचा मुख्यमंत्री आत्ता आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला भावी मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेबच परत हवे आहेत. एकनाथ शिंदेच्या काय वेगळं पण वाटतं आणि काय योजनेचा तुम्हाला लाभ, तुमच्या सर्व महिलांना, भागातल्या गल्लीतल्या महिलांना काय काय लाभ झालेला आहे? एकनाथजी शिंदे साहेबांनी जे लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्यासाठी या भागातल्या किंवा सगळ्याच कोल्हापुरातल्या महिलांसाठी त्या योजनेचा भरपूर लाभ झालेला आहे. त्यासाठी महिला स्वतः सुशिक्षित झालेल्या आहेत. बँकेत जाऊन पैसे काढण्यापासून सगळे व्यवहार बायका स्वतः पाहू लागले आहेत. कोल्हापूरमध्ये कोणालाही आरोग्यासाठी अशी काही दवाखान्यासाठी मदत हवी असेल तर एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रत्येक वेळेस मदत केली. विरोधकांना पण प्रेमात पाडतील असे व्यक्तिमत्व म्हणजे आपले राजेशदादा क्षीरसागर आहेत. आपल्या कोल्हापूरचं आज भविष्य जर बघितलं सुरक्षित असेल तर फक्त ते राजेशदादा क्षीरसागर यांच्यामुळे. आमचे बचत गटामध्ये आम्ही सर्व महिला निम्म्या ह्याच्यामध्ये आम्ही सगळी गावे फिरून आलेलो आहे. असेच एकनाथ शिंदे परत निवडून यावे अशी आमची नम्र विनंती आहे. मी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. असेच लाभ मिळण्यासाठी पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री भाऊ म्हणून निवडून यावेत. मुख्यमंत्री योजनेत मला 1,500 रुपये महिन्याला मिळाले. त्याचा लाभ मला झालेला आहे. आत्तापर्यंत घर चालवण्यासाठी मला पैसे मिळायचे, त्याचा हिशोब द्यायला लागायचा. पण हे पैसे मिळाले ह्याचा हिशोब माझे भाऊ एकनाथ शिंदे कधी मागणार नाहीत किंवा काय नाही. मला ह्याचा लाभ झालेला आहे. आत्तापर्यंतच्या माझ्या आयुष्यात असे पैसे मला पहिल्यांदा माझ्या हक्काचे मिळाले, त्यामुळे मी आनंदी आहे. अशा कित्येक बायका या योजनेमुळे आनंदित झालेल्या आहेत. असा भाऊ सगळ्यांना लाभावा असे मला मनापासून वाटते. त्यांनी पुढच्या वेळेला पण असं निवडून मुख्यमंत्री व्हावे, माझा जीवाभावाचा भाऊ म्हणून पुन्हा निवडून यावे असे मला वाटते. कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी पेटाणी, त्याचबरोबर कोल्हापुरी रिक्षा हे मोठं वैशिष्ट्य आहे. गानसमध्ये लता मंगेशकरपासून अगदी अनेक जणांना कोल्हापूरच्या रिक्षाची भुरळ पडलेली आहे. उद्योगपती महेंद्रा यांनी आपलं ट्विट करून कोल्हापूरच्या रिक्षाविषयी मध्यंतरी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अगदी घरातला एक परिवार म्हणून कोल्हापूरच्या रिक्षा सांभाळतात. असेच आपले कोल्हापूरचे हे रिक्षा चालक आहेत. बुधवार पेठेतून आपण त्याचे संपर्क साधत आहोत. मुख्यमंत्र्यांनी हे काय रिक्षा चालवत होते याबद्दल आणि एकंदरीत तुम्हाला काय भावना आहे तुमच्याबद्दल? माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो रिक्षा चालकांच्या विषयी जो आदर व्यक्त केलेला आहे आणि जी स्थापना त्यांनी आता मंडळाची करत आहे रिक्षा चालकांची, त्याबद्दल आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. एकेकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबसुद्धा हे स्वतः रिक्षा चालक होते. त्यांना पूर्णपणे रिक्षा चालकांच्या सगळ्या व्यथा माहिती आहेत आणि त्यांनी आमच्या मते मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत हीच आम्हा सर्व रिक्षा चालकांच्यातर्फे एक कळकळीची विनंती आहे किंवा अपेक्षा आहे म्हटलं तर काय.
वावगं ठरणार नाही. या रिक्षा चालक असणारे आणि आता म्हणजे अगदी ग्रासरूटच्या सगळं समस्या माहिती असणारे मुख्यमंत्री झालेले आहेत, तर एक आपुलकीचं नातं आहे. तुम्हाला काय वाटते नेमकं का तर समज रिक्षावाल्यांच्या काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल, काय भावना आहे? बरेच रिक्षा चालकांना विनंती आहे, म्हणजे असं वाटतं आहे की सर्वसामान्य रिक्षा चालका किंवा एक शेतकऱ्याचा मुलगा जर मुख्यमंत्री होऊ शकतोय तर आपण का होऊ शकत नाही. त्याबद्दल सर्व रिक्षा चालकांच्यामध्ये आदर आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रिक्षा चालक असताना सुद्धा मुख्यमंत्री झाले, तसंच आपण सुद्धा कुठं प्रगती करू अशी सर्वसामान्यांची रिक्षा चालकांची व्यथा आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून तळमळीने सोडवणारे, कोणत्याही क्षणाचा विलंब न लावताना प्रत्येक वेळी जाताना मुख्यमंत्री साहेबांची आम्ही बघतोय कुठेही जाताना त्यांच्याकडे एक नाही कमीत कमी 4-5 पेन असतात. प्रत्येक ठिकाणी जाऊन सह्या करतात. कुठलाही विषय असला तर जागेवरती सही करून ते प्रस्ताव मंजूर करून देतात. म्हणून आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी आमची अपेक्षा आहे. रिक्षा विधिमंडळाचा जो प्रश्न आहे तो आम्हाला नक्कीच वाटतो की एकनाथ शिंदे साहेब हे अग्रगण्यपणे आम्हाला सोडवतील आणि रिक्षा चालकांच्या व्यथा पूर्णपणे त्या क्लिअर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा एकनाथजी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशा विविध घटकातील भावना व्यक्त केलेल्या आहेत. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन नरेंद्र देसाईसह राजेंद्र मुकोटे, कोल्हापूर.